शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवदुर्गा शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नाशिकच्या चांदवडमध्ये उपनेत्या शीतल म्हात्रे, लोकसभा संपर्क प्रमुख आमदार सुहास कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांदवडमध्ये आढावा बैठक घेत महिला संघटन वाढविण्यासाठी व बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि त्याचप्रमाणे खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या सांगण्यानुसार आज शिवदुर्गा संवाद यात्रा ही आज इथे पार पडलेली आहे। आणि गेले 2 दिवस आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही फिरतो आहोत आणि महिलांचं संघटन कसं करावं, महिलांना बचत गटाच्या मार्फत कशी कामं करावी, कारण गेले 4 वर्ष आमचा पक्ष हा सतत इलेक्शन लढतो आहोत, परंतु आता 3 वर्ष आम्हाला एक थोडासा मधला वेळ मिळालेला आहे जिथे आम्ही संघटनात्मक विचार करू शकतो। त्याच्यामुळे आता आज आमच्याबरोबर भाऊसाहेब चौधरी इथे आलेले आहेत, आमदार कांदे साहेब आहेत, माझ्याबरोबर संजनाताई आहेत, तृष्णाताई आहेत, गावित मॅडम आहेत, या सर्वजणी आज इथे उपस्थित आहेत। आणि आम्ही मुंबईवरून खास या महिलांशी चर्चा करायला आलेलो आहे। तिथे कुठलीही भाषणबाजी नाही, तर महिलांच्या मनात काय आहे, त्यांना कशा पद्धतीने संघटना पुढे चालवायची आहे, कशा पद्धतीने काम करायचे, काम करताना काही अडचणी येतात का, हे खास विचारण्यासाठी आज आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक लोकसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहोत। गेल्या 1-1.5 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवदुर्ग अभियान त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि या अभियान आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महिला आघाडीची टीम, वेगवेगळ्या टीम घेऊन त्या ठिकाणी फिरते आहे। आज नाशिक जिल्ह्यामध्ये कालपासून या अभियानाला सुरुवात झाली। काल संपूर्ण नाशिक लोकसभा असेल ना, आज दिंडोरी लोकसभा क्षेत्रामध्ये चांदवड आणि देवळा, निफाड ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघाची बैठक या ठिकाणी पार पडली। या बैठकीचा मुख्य उद्देश हाच आहे की ह्या संपूर्ण भागामध्ये शिवसेना महिला आघाडीचं संघटन मजबूत करणं, योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं, हे विविध जे उपक्रम आहे, कार्यक्रम आहे, संघटना बांधण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी या अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज होत आहे।